लोकांनी काय करावं भरावा का तुझ्या समोर लोकांनी करायचं काय मालाला काय तकलीफ आहे तुझी सगळं आता आता मला एक पण तू सगळे बुलडोझरच्या फुलाच्या मार्गाने काढून टाकायचं मला 15 दिवसामध्ये सर्व्हिस रोड पाहिजे इथे काम बंद करून चल आता चल तुला दाखवतो लोक कशी राहतात चल हिरो बांधतो ना तू जास्त गटर नाही सर्व्हिस रोड नाही काय चाललंय आणि मग पोलिसांची धाक दाखवतात त्या अभि मुजळ्यावर कशाला केस टाकली रे तू 2 तास बसलेला तुम्हाला हात घातला तेव्हा केस होत नाही आमच्या माणसाने कोणीतरी बोललं तर आणि रोज लोकांवर तुझ्यामुळे माती उडते आम्ही तुझ्यावर केस टाकू का आता तुम्ही सांगाल आता हे बघ कसं चालतोय कसं वाटलं आता बदलायचं नाही तो बदलायचं नाही वाटतंय मग या इथे आता चल परवानगी घेतली त्या राज्याची वापरला तू तडकाफडकीने केसेस टाकतात हे आता 15 दिवस आम्ही तुला सांगतो पुढे गेलं हे बघ काय करायचं काय किती उद्रेक व्हायला पाहिजे सांग तरी हे विचार हे काय साधे लोक आहेत का मी फोन केला त्या गौतमला सांगितलं तुझ्या देशपांडेला मी सांगितलं याबद्दल म्हणजे काय करायचं एकदा सगळं पाणी त्याच्या घरी जायचं त्यांना काहीतरी व्हायचं ह्याच्यासाठी थांबलंय का आता साधं नाव लगे वकील आहेत ते आमच्या शहरातले ह्यांच्या पण नावाचं हे करायचं काय उत्तर दे तू 2-3 दिवसामध्ये नाही आता तू आज बंद करायचं आता सगळी कामं तुझी सर्व्हिस रोड आणि हे काम मी रोज 7 वाजता तुझ्याबरोबर इथे येणार आहे तू अगर उठला ना तुझ्या घरात जाऊन तुला घेऊन येईन मी तर कोळींना घेऊन येईन बरोबर तुझ्या माझ्या मला हरकत आहे मी तू आणि कोळी आणि नगराध्यक्ष आणि सीओ रोज सकाळी 7 वाजता राऊंड मारायचं शहराचा उद्यापासून ठरलंय आपलं झोपा काढायचं नाही आता हे शहर नीट झाल्याशिवाय तू आणि मी आपण एक दुसऱ्याला बांधलेलो आहे नाटक नको तुझं आता नाही तर आता त्या चिपळूणची घटना घडण्यासाठी थांबवू नका थांबायचं नाही मग घटना झाल्यावर मग तुला शोधत बसायचं आम्ही लोकांना मरेपर्यंत आम्ही थांबणार नाही ह्यात लोकांनी खूप दिलाय आम्हाला तुम्हा लोकांना बाकींच्या सारखे आम्ही वाटलो ना म्हणून तुझी अवस्था झाली आहे आणि जगणं काय असतं तुला कळू पाण्यासाठी तात्पुरत्या मार्ग झालेला आहे तसं ROW प्रमाणे पावसानंतर तेव्हापर्यंत हे लोकांनी काय करायचं विचारायचं हे आता एक मोठा पाऊस आला ना यांच्या सगळ्यांची वाट लागणार तुला कळतं तुला कणकोलीबद्दल प्रेम नाही आम्हा लोकांना आहे ना हे बिचारी दोघींनी काय करायचं आता नाही त्रास होणार विचार त्या गेल्या 2-3 दिवसाच्या पावसामध्ये काय त्रास झाला तिला मला आता धरून आणलं त्याने खालती दाखवलं हे तो तुला कशाला ठेवला इथे त्या कॉन्ट्रॅक्टरची करत असते ना त्यांना विश्वासच बोला सर मी तुमच्या तुम्हाला मी परमिशन देतो रात्री मी तुम्हाला सांगितलं पाहून हे गोष्ट घडली नाही रात्री येऊन केला तुम्ही तरी पण बघता मी इथे 6 वाजेपर्यंत बसले त्यानंतर तुम्ही ते टाकला नंतर माझ्यामध्ये संपूर्ण आतमध्ये त्यामध्ये माझ्या गाड्या जातात मला गाडीच्या 6 वाजेपर्यंत तुम्ही 6 वाजेपर्यंत 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 6
माझा रोड असून पण तुम्हाला गाडी शिकवते. ओके, मी तुमच्या constructionला बोलवते, PM ला बोलवते, तुम्हाला काही पण अरे सगळे विकलेले आहेत, आम्ही नाही रे विकलेले. ऍडव्होकेट आहेत त्या. मग काय झालं पुढे? पाऊस थांबला, कमी झाला तरी पण मी त्या ऐकलं नाही? तो अधिकारी आहे ना, आता जाऊन जातील माझ्याकडे कंप्लेंट टाकतील. ह्या बाईचं उत्तर दे पहिलं. तुम्ही त्या बाजूला का नाही कन्स्ट्रक्शन करता, तुम्ही त्या बाजूला का नाही खड्डा